सोलापुरात रामवाडी येथे 4 देशी गायी कत्तलीपासून जीवदान। ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षक शिवराज दादा गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की रामवाडी येथे गायी कत्तलीसाठी आणल्या आहेत। तरी त्यांनी ती माहिती अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य गोरक्षक सुधीर भाऊ बहिरवाडे यांना दिली। त्यांनी लगेच पोलिसांना बोलून त्या ठिकाणी छापा टाकला असता 4 गायी कत्तलीसाठी बांधल्या होत्या त्या दिसून आल्या आणि त्या ताब्यात घेण्यात आल्या। आफताब कुरेशी तेथून पळून गेले। ही कार्यवाही यशस्वी करण्याकरता सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे सहकार्य लाभले व पोलीस कर्मचाऱ्यांची सहकार्य लाभले। तसेच गोरक्षक शुभम गायकवाड, राहुल गायकवाड, नागेश गायकवाड, शैलेश जाधव, निखिल जाधव, राजू परदेशी, विकास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। जय श्रीराम, जय गोमाता। रात्री 2च्या सुमारास रामवाडी इथून मला एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला। रामवाडीत अल्ताफ कुरेशी यांच्या घरी 4 गायी सापडल्या आहे आणि त्यात 112ला कॉल करून पोलिसांनाही आम्ही बोलून घेतलो आणि पोलीस प्रशासनाचंही इथं सहकार्य मिळालं आहे। आज या भागातनं असं गाय तस्करी होत आहे हे अद्याप आम्ही सहन करणार नाही। आज आम्ही याबाबत प्रशासनाला न्याय मागणार आहे। जे ही तस्करी करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून तडीपार त्यांना करण्यात यावं हे मी प्रशासनाला निवेदन व्यक्त करतो। जय श्रीराम। जय श्रीराम। सोलापुरात रामवाडी येथे अल्ताफ कुरेशीनं आपल्या घरामध्ये 4 गाया कत्तलीसाठी आणून ठेवल्या होत्या। पोलिसाच्या मदतीने सर्व गोरक्षकांनी ओमसाई प्रतिष्ठानचे आपले शिवराजदादा गायकवाड, अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे व हिंदू संघटनांनी मिळून ती कारवाई केली आहे आणि 4 गायीला कत्तलीपासून जीवदान दिले। आज कायदा असून सुद्धा हे लोक ऐकायची मनस्थिती नाही आहे। आज कुठल्याही परिस्थितीत कुठून लपून छपून किंवा चोरी करून या 4ही देशी गाय सगळ्या हे सगळ्या कत्तलीसाठी आणून ठेवल्यात आणि आज यांना जीवदान मिळालेलं आहे आणि मी सर्व गोरक्षकाचे व पोलिसाचे अभिनंदन करतो। जय श्रीराम। जय श्रीराम। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।